संसारात कित्येकदा त्यांच्यामध्ये खटके उडतात। लग्नानंतर जर पत्नी आपल्या मनासारखं वागत नसेल तर पुरुषांचा बऱ्याचदा अहंकार दुखावला जातो। मात्र हेच जर पत्नीबाबत घडलं तर असंच काहीसं घडलंय वास्तवात। ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातल्या पळसपाणी गावात हे प्रत्यक्ष घडलंय। गावात राहणारा राऊत कुटुंबातील मोठा मुलगा मनोरुग्ण, त्यामुळे त्याचा भाऊ हरिकिसन राऊत हाच या परिवाराचा आधार होता। हरिकिसन लहान असला तरी त्याच्यावर जबाबदाऱ्या जास्त होत्या। तुमसर तालुक्यातील प्रभा ठाकरे या मुलीशी त्याचं लग्न मोठ्या दणक्यात पार पडलं। सुरुवातीचे काही दिवस सुरळीत चाललं, मात्र काही दिवसांनी त्याची पत्नी प्रभा राऊत हिच्या वागण्यात अचानक बदल घडत गेला आणि याच विषयावरून त्या दोघांमध्ये खटके उडू लागले। त्यामुळे प्रभा ही जास्त काळ आपल्या माहेरीच असायची, मात्र माहेरच्या काही मंडळींनी तिची समजूत काढून तिला परत पाठवलं। सासरी आल्यावर आता तरी ती चांगली वागेल अशी अपेक्षा होती, मात्र घडलं भलतंच। कमून आला मग अलग जेवायला दिलं आणि त्याला अलग दिलं बापाची जेवायला, आणि त्या भाजीमध्ये तिनं ते विष टाकलं। हे एक अत्यंत वाईट अशी परिस्थिती घडलेली आहे या ठिकाणी। असं घडायला नको पाहिजे होतं, परंतु त्या मुलीच्या मनात काय होतं ते अजून काही कळलं नाही आम्हाला। हरिकिसनची प्रकृती अचानक बिघडली, त्याला साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी हरिकिसनचे वडील मोतीराम राऊत यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली। तक्रारीवरून पोलिसांनी प्रभाला ताब्यात घेतलं। सुरुवातीला आपल्याला यातलं काहीच माहीत नसल्याचं सांगणाऱ्या प्रभानं पोलिसी हिसका दाखवताच केलेल्या कृत्याची कबुली दिली। या प्रकरणी प्रथमतः मर्ग दाखल होता 174 CRPC अन्वये। नंतर या प्रकरणी जसा गुन्हा उघडकीस झाला 30/6 रोजी कलम 302 म्हणजे खुनाचा गुन्हा हा त्या महिलेविरुद्ध दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे आणि ती सध्या जिल्हा कारागृहात बंदिस्त आहे। एकूणच या घटनेमुळे राऊत कुटुंबाचा आधार हरपलाय। प्रभाची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। संसारात भांडणं होतच असतात, मात्र ती विकोपाला जाण्याआधी मिटवली तर अशी वेळ कोणावरही येणार नाही। माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।